सीईटी नीट परीक्षेनंतर आता बुलढाण्यात टायपिंग परीक्षा घोटाळा उघड. शिक्षण विभागामार्फत चिखली पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. सीईटी आणि नीट परीक्षेत गैरप्रकार समोर आल्यानंतर आता बुलढाण्यात टायपिंग परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टायपिंग परीक्षा घेण्यात आली. यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एकूण 22 विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं त्यांच्या मॅक आयडी वरून दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी 14 विद्यार्थीच परीक्षा देत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे 8 विद्यार्थी हे बाहेरून एका लॅपटॉपवरून परीक्षा दिल्याचं उघड झालंय. हा संपूर्ण प्रकार IT शिक्षक गजानन लागे यांनी केल्याचं मान्य केलंय. परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देणारे 8 विद्यार्थी ज्या इन्स्टिट्यूटचे आहेत त्यावरून शिक्षण विभागामार्फत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ते मागे आता तर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु या वर्षी झालेली जी सगळी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सगळ्या बॅचेसची तपासणी केली जाणार आहे. त्या बॅचेसमध्ये आणखी काही विद्यार्थी असे आपल्याला सापडतात. कारण असं आहे की जे केंद्र संचालक होते त्यांनी जे स्वाक्षरी पट घेतलेलं आहे त्यांनी फक्त परीक्षागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा घेतला आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त लॉग इन झालेले विद्यार्थी आढळले तर ते विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात किंवा असू शकतात असे एक कल्पना आहे. त्याबाबतीत तपास सुरू आहे. सर, त्या संदर्भात पोलिसात तक्रार दिली का? हां, याच्या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रार दिली नाही? दिली आहे पण ते दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप, बुलढाणा.